80 फीट नाही बा हा इकडे मोठावाला. लोक काय करतात माहितीये काय, आज निघालो एमपीला जा, एमपी बघितला, परत कधीतरी या गोकर्णात जा, गोकर्ण बघितला, काय कन्याकुमारी जा, केरळला या, 4 दिवस 8 दिवस केरळ. आपण निघालो एकदाच सगळा बजेट घेऊन, त्याच्यामुळं भाई बजेट बघून हवा. बघा टी ब्रेक झालाय सध्या, काम कमी टी ब्रेक. जवळपास 20 दिवसाचं प्लॅनिंग काढलंय, पण त्याच्यानंतर 16 बोलले 16 आहे बाबा, 16 आम्ही सुट्टी 16 दिवस टाकले मारे. याला 4 दिवसाचं लावतो परत आता. त्या दिवसाची सुरुवात झाली. तर गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. तर आता कसं होतं, ते एक प्री वेडिंग आपण केली होती ना, त्यांची ती रील राहिली होती, 1-2 रील झाल्या होत्या. ती आपल्या फ्रेंडच आहे, ते आता रील बनवून तिथं फायनल करून दिला. बाकी व्हिडिओ तर कधीच कम्प्लीट झाले होते, कारण तिच्यापर्यंत 20 तारखेला लग्न आहे आणि ते पण आलंय जवळ. तर आता काय झालं, गाडीला आहे ना ह्याला स्टार्ट करतो, कारण ह्याला स्टार्ट नव्हती केली बरेच दिवस आहे ना. अशी बघा धूळ बसली, सगळं धूळ आणली ना तशीच ठेवली. हे आता जरा हे करतो, कारण जायचं आहे ना, बॅटरी परत त्याचं थंडीचं गडबडतं काम. बघू दे धूळ बघितलीच, झोप आली की काय. आपला टायर वाट बघते कधी मला चेंज करताय, करू आपण आता जायच्या आधी करून घेऊ सगळं. टाक पडले रे सगळं. काय आता जे पण आहे ना, जायच्या आधी परत म्हणजे आता ऑइल तर मी चेंज केलं, चालवलं गाडी त्याच्यावर, हातात दिला तर गाडी चालली असेल ना असं पण नाही, पण तरी जायच्या आधी ना ऑइल पण नवीन टाकूनच घेऊ. कारण मी आता एक अप्रॉक्स काढलेलं ना, एक 6000 किलोमीटर रनिंग आपली होणार आहे, जाऊन येऊन रिटर्न. आता 2 रूट आहेत. आज ते बसतोय तो, आता आधी त्याचा आहे ना येतोय, आता मला फोन आला होता, मी निघालो, ये घरीच आहे माझा, बसून तू सगळं रूट डिस्कस करतोय कसं आहे, कुठून जायचं. कारण 2 रूट आहेत, कारण ते सगळं तुम्हाला सांगतो येणाऱ्या व्हिडिओ, म्हणजे आजच्या व्हिडिओ सगळं सांगतो तुम्हाला प्रॉपर. ते बसून बघा रूट डिस्कस करतोय, काय आहे सगळ्या गोष्टी, स्टेचं बघतोय सगळं, आणि मग ते झालं ना तर मग तुम्हाला प्रॉपर डिटेल्स देतो. त्याच्यामुळे आहे ना ऑइल परत चेंज करून घेत नाही, म्हणजे येईपर्यंत काय टेन्शन नको. त्याच्यामुळे जर तिकडून अंतर जास्त लागते, का आधीचं रूट काढलं त्यातून अंतर कसं आहे ते सगळं बघायला पाहिजे ना. तर म्हणून गाडीला बरेच दिवस चालू नव्हती केली, गाडी उभीच होती, त्याच्यामुळे गाडीला एक सेल्फ मारला, परत ठेवून देतो. पण आता निघणारच नाही, आता डायरेक्ट ह्या महिन्याच्या एंड 20 तारखेच्या नंतर आहे ना गाडीची सर्व्हिसिंग करून घेऊ. कारण इन्शुरन्स पण मला वाटतं आहे आपला, तो थर्ड पार्टी जो असतो तो तर आहे 5 वर्षाचा. गाडीचं मला वाटतं 3रं का 4थं वर्ष असेल, 4थं वर्ष असेल म्हणजे आय थिंक सो. तर तेव्हा थर्ड पार्टी असतो, पण मला जो फर्स्ट पार्टी आहे तो आय थिंक सो मला वाटतं पुढल्या महिन्यात 10 तारखेला संपणार आहे, तर तो पण रिन्यू करायला लागेल. त्याच्यामुळे ना, कारण कसं आहे फर्स्ट पार्टी असं प्रश्न येत नाही, काय असेल तरी आपलं होऊन जातं. तर ठीक आहे, आता हळूहळू एक एक कामं करतं. कारण काय होतंय, एवढ्या गोष्टी झोलमेन चालू आहेत ना, त्यातल्या वस्तू बऱ्याचशा आपल्या आहेत, त्या तर मागवलेतच मी, काय आहे काय नाही, छोटं मोठं अजून काय राहिले असतील ना त्या बघतोय, थोडेसे कपडे आणखी ते सगळं आहे. अजून 1-2 गोष्टी पेंडिंग आहेत, मेन गाडीचा टायर पेंडिंग आहे, बस ह्याचाच थोडा मोठा खर्च आहे. बाकी सर्व्हिसिंग काय नॉर्मल आहे, बाकी काहीच नाही. ओके, त्याच्यावर तो आता आलो ना तर मग व्हिडिओ कंटिन्यू करू आपण, आणि मग सगळं बसतो, डिस्कशन करतो, आणि मग तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतो. हे बघा आता इकडे आहे ना समोर मॅप घेऊन बसलोय, रुटिंग चालू आहे, कसं कुठून काय जायचं आहे इकडे नोट डाऊन करतोय. आपण आलाय आणि तेच चालू आहे सगळं. मी पण आता कपडे ते इस्त्री दिले होते ना, ते जाऊन घेऊन आलो, आणि हे करायला बसलं. हे केलं ना बस झालं ना एकदम फायनल, की माझं पुढचं काम सुरू नाही, रुटीनचा मॅप बनवायचा, अजून व्हिडिओ शूट करते, शॉर्ट्स आहेत, खूप सारं काम पेंडिंग मध्ये. कारण असं वाटतं अरे अजून आजची 7 तारीख आहे, दिवस आहेत, पण दिवस नाही, बोलता कसे संपतील ना. कारण जसे दिवस जवळ येतात तसे उत्सुकता लागत जाते, जायचं बघायचं नवीन गोष्टी, आणि हो वस्तू राहतात ते वेगळ्याच परत, अजून काही बऱ्याचशा गोष्टीतून घ्यायच्या आहेत, किती घेतलं ना तरी कमीच नाही. कारण कसं होतं, आता जेवढं ह्या ट्रिपला जेवढ्या वस्तू खरेदी केल्यात ना त्या 1 टाइम इन्व्हेस्टमेंट आहेत, आम्हाला पुढल्या ट्रिपला कुठंच टेन्शन नाही. पण शेवटी काय घेणं तर आहेच ना, त्याच्यामुळे ते चालू आहे. पहिले सगळं फायनल करतो आणि मग तुम्हाला सगळं सांगतो. चालू
आता आहे ना बेडरूम मध्ये बसलेलो, जेवण झालं, बसून बसून सगळा परत रूट सगळा चेक केला, कुठं काय काय करायचं आहे सगळ्या गोष्टी. आता तू गेलाय जरा आतमध्ये, आता बसून आहे ना किलोमीटर तर प्रॉपर काढलेतच, कुठे काय बघायच्या सगळ्या गोष्टी. आता प्रॉपर कुठून कसं जायचं आहे ना ते बघतोय. 315 किलोमीटर डोळं झोप येत आहे, बसून नाही बघा सगळं मॅप चालू आहे. आता तिकडे बघतो इकडे आलो परत बाहेर, लॅपटॉप घेऊन तिकडे 2 वया आहेत, तो तिकडे सर्च करतोय. कारण कसं आहे माहिती का, सगळं बजेट आणि सगळ्या गोष्टी सगळ्या बघून चालत. कारण कसे लोकेशन हे आहेत ना असे जवळ नाही, आपल्याला फक्त रोड टू रोड चालत असतं ना, म्हणजे समजा आतमधलं काहीच एक्सप्लोर नाही करायचं तर मग टेन्शनच नव्हतं. म्हणजे डायरेक्ट इथून निघालो, डायरेक्ट कन्याकुमारी पण डायरेक्ट पोहोचू शकलो असतो, काहीच प्रॉब्लेम नव्हता, किंवा बाकीचे स्पॉट पण डायरेक्ट रोड टू रोड चालतो असतो. पण आता आपलं कसं आहे, जाणार खर्च करणार आहोत तर प्रॉपर जाऊया, सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करूया. आमच्या बरोबर तुम्ही पण बघा. कारण काय होतं, एका ठिकाणी तेवढाच परत बजेट लावून आपण जाऊ की ना माहिती नाही. कारण रोड टू रोड चालणं मजा काय, फक्त रस्तेच दिसतील आणि डायरेक्ट त्या ठिकाणाला पोहोचल्या ते ठिकाण, बाकी काहीच दिसणार नाही. त्याच्यामुळे आहे ना असं सगळं आहे, तेच बसतोय, सगळं विचार चालू आहे काय करतोय. तरी आता झालंय आमचं बऱ्यापैकी रूट काढलेत, तर कुठं किती स्टे होणार आहे काय होणार आहे इथून भले आपण काढू, पण ऑन द स्पॉट जे कंडिशन असेल, कारण रूट जाम लांब आहे, 500 किलोमीटर 700 किलोमीटर 300 किलोमीटर. त्याच्यामुळे जेवढी गाडी चालवायची आहे तेवढं थांबून परत सगळं रेकॉर्ड करायचं आहे, रात्री एडिट करून झोपून परत सकाळी उठून दुसऱ्याची परत तो सेम प्रोग्राम असणार आहे. त्याच्यामुळे एनर्जी तर भरपूर हवी आहे. त्याच्यामुळे सगळा विचार करून डोकं फिरलंय सध्या, पण लावतोय लाईन तुम्हाला कळेल. कारण ट्रिप जी प्लॅन केली ती कॅन्सल नाही होणार, तिथं आपण नक्कीच करणार आहोत, पण पद्धतशीर एकदम चालतोय. इथं बघा किती असा रोड पूर्ण मॅप फिरणार आहे खालपासून. 80 फीट नाही, हा इकडे मोठावाला सर्चिंगच चालू आहे जवळपास आहे ना. आता 4:30 वाजले, दुपारपासून बसलो, हेच चालू आहे सगळं काम आमचं. माणसं एकाने झोपा पण काढला नाही काय, स्पॉन्सर बघ नोटी घेऊन आलाय कडक कडक, किती फिरायचं बघ. जेवढे बँक माझ्याकडनं नोटी छापून जेवढे पॉईंट काढलेत ना त्याच्यापेक्षा अजून 4 पॉईंट जास्त काढले, तर फिरू हो दे खर्च, जाम रोटी केलंय अक्षरशः. मला असा घेतलास खतरनाक काम आहे, असो पण करू. डू इट. शेट आहे नाही, शेट टू आहेस मी नाही. जय बजरंग बली, तोड दुश्मन की नली. बघा टी ब्रेक झालाय सध्या, काम कमी, टी ब्रेक इकडे शोधतोय बाबा, अजून शोधतोय. जाम झाली शोधून मागापासून. बजरंग बली आता भेटलाय. आता थोडासा ब्रेक, तेवढं काहीतरी 120 आहे का, 120 आहे. तर आता ती माणसे आले, तिला करायला ड्रेस द्यायला चाललेलं, 2-4 दिवस ती आलीच नव्हती. माणसी नाही घेत माणसी आली, तो तिला ड्रेस देतोय. आलोय खालपर्यंत आलोय, अजून पॉइंटच्या अजून लांब आहोत. काय शोधत स्टे एवढे होतात ना विकायची ते बघतोय. कारण जवळपास 20 दिवसाचं प्लॅनिंग काढलंय, पण त्याच्यानंतर स्टे 16 आहे बाबा. 16 आम्ही सुट्टी 16 दिवस टाकले मारे. याला 4 दिवसाचं लावतो परत. मला पुढे गडबड आहे, ठीक आहे बघूत. आता कुठं शेवटच्या टोकापर्यंत आलोय. 75 किलोमीटर हो हे बघा नोट डाऊन आलाय, अजून इथपर्यंत नोट डाऊन, इकडे शेवटपर्यंत आलं नाही अजून पण आहेत ना, अजून 1, 2, 3 स्पॉट आपले बाकी आहेत. ते जाम किलोमीटरवर आहे. ते किलोमीटरचं का बोलतच नाही, म्हणजे अशी झाले अशी सगळ्यांची तोंड. बजेट आउट ऑफ लोक काय करतात माहिती काय, आज निघालो एमपीला जा, एमपी बघितला, परत कधीतरी या गोकर्णात जा, गोकर्ण बघितला, काय कन्याकुमारी जा, केरळला या, 4 दिवस 8 दिवस केरळ. आपण निघालो एकदाच सगळा बजेट घेऊन. त्याच्यामुळं भाई बजेट बघून हवा असो प्लॅन केला तर मोडणार नाही 100%. कारण आपल्याला फिरायचं ना, आपल्याबरोबर तुम्हाला पण सगळं फिरवणार आहोत, पूर्ण साऊथ इंडियाची ट्रिप आपली. त्याच्यामुळं प्लॅन झाला तो होणारच आहे. त्याच्यामुळे नो डाऊट चाललेला डिसेंबरला, जानेवारी आला, फेब्रुवारी गेला आणि आता मार्चवर आलंय. मार्चला पण जाणार आहोत. तारीख तुम्हाला सांगतो, येणाऱ्या व्हिडिओमध्ये कळेल. आता कसं आम्ही प्रॉपर हे झालंय सगळं. उद्या कसं आहे तिथले कॉन्टॅक्ट नंबर काढून त्यांना कॉन्टॅक्ट वगैरे करायचे, त्या सगळ्या गोष्टी त्या तुम्हाला पुढल्या ब्लॉगमध्ये बघायला भेटतील. आणि हे झालं की जी प्रॉपर मॅपिंग करून व्हिडिओज वगैरे जे शॉर्ट्स वगैरे तुम्हाला मी प्रॉपर सांगेन, शॉर्ट्समध्ये प्रॉपर डिटेल तुम्हाला बघायला भेटेल. अजून आमच्या लोकांचे व्हिडिओ पण शूट करायचे आहेत, कारण ट्रेलरसाठी पाहिजे, अशा सगळ्या गोष्टी आहेत. बघूया, सगळा खर्च प्रथमेश करणार. स्पॉन्सर बसला इकडे, स्पॉन्सर घेऊन आलोय.